महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय हा कधीच आमचा झाला. या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षांना देखील विश्वासात घेण्याचं काम सुरू आहे. निश्चितपणे ज्या वेळेला फॉर्म भरायची सुरुवात होईल त्यावेळेला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांनी या राज्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त होईल त्या ठिकाणी लढण्याचे आदेश असतील. त्यामुळे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब नेहमीच म्हणत असतात, जो कार्यकर्ता तुमच्यासाठी सातत्यानं विधानसभेला लोकसभेला राबत असतो, काम करत असतो, याची ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले पाहिजे. दिवस काम केलं, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. आणि हे होत असताना आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि मग काही गोष्टी थोड्याफार होतील. एक पाऊल पाठीमाग दोन पाऊल पुढे हे करून आम्ही पुढच्या या निवडणुकीला सामोरं नाही. असं माझ्यापर्यंत काय हा फॉर्म्युला आलेला नाही आहे. आता जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर निवडून देण्याची क्षमता असलेले 45 उमेदवार हे शिवसैनिक आणि मग या पक्षाला इतर मी लेखणार नाही आहे. यामध्ये माझं मत असं आहे युतीच्या वेळेला की सक्षम उमेदवार ज्या पक्षाकडे असतील कारण आपल्याला सत्तेवर यायचं. सत्तेवर येत असताना निवडून येण्याचं मेरिट बघितलं पाहिजे. त्या प्रमाणात मग सीटचं शेअरिंग झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये कुठेही सुद्धा विटाचा खडा पडेल अशी आम्ही पूर्वी पक्ष वागतो. 40 आणि 41 तुम्ही घ्या असं स्वतंत्र लढण्याची तयारी अशी वेळ येणार नाही. महायुतीमधूनच आम्ही लढणार आहोत. सगळ्या पक्षाचे नेते, आमचे नेते, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, दुसरे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील असतील, नामदार संजय मुश्रीफ असतील, हे तिन्ही नेते समजदार आहेत. आमच्या सगळ्या खालच्या फळीमध्ये देखील एकमत झालेलं आहे. सर्वानुमते चांगल्या पद्धतीनं जे उमेदवार निवडून येतील त्यांना न्याय देण्याची मुश्रीफ म्हणतात की आम्हाला 25 जागा द्या, एक सुद्धा जागा आम्ही कमी करणार नाही. जर तसं झालं तुम्ही 40 मुश्रीफ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे. निश्चितपणे काही वेळेला आपली मागणी असू शकते पण टेबलवर बसल्यानंतर निवडण्याची क्षमता जी काय असेल त्या प्रमाणात ते देखील काही गोष्टीला तयार होतील. कधीपर्यंत हा जागा वाटतो बऱ्यापैकी 2-3 बैठका यामध्ये झालेल्या आहेत. कोल्हापुरात झालेली आहे, नागपूरला झालेली आहे. आज देखील दुपारची बैठक आमची मुश्रीफ साहेबांची आणि भारतीय जनता पक्ष नेत्यांची माझ्यासोबत आहे. तर अर्थानं आज बऱ्यापैकी विषय आम्ही संपवू आणि ह्या 2 दिवसामध्ये फॉर्म भरायची ज्यावेळेस डेट येईल त्याच्या हात आमचं शिवसेना झालेला असेल आणि माहिती अस्तित्व झालेली आपल्याला. महायुतीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती खरं तर उमेदवारांची संख्या आता येताना पाहायला मिळते. कसं नियोजन असणारे आणि बंडखोरी रोखण्यासाठी काय मोठं आव्हान? आजचा हा मेळावा जो होता तो सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्यासाठीचा होता. जे शिवसैनिक सक्षम आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या बाहेरून आलेल्या उमेदवाराचा बिलकुल विचार पण आम्ही करणार नाही. कारण शिवसैनिकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी 40 वर्षात पक्ष या ठिकाणी असतात. पण काही शिवसैनिक इच्छुक असतील आणि त्या ठिकाणी त्यांची निवडून येण्याची क्षमता नसेल तर त्यांना देखील आज या ठिकाणी समजून सांगण्यात आले की निवडून येण्याचा क्रायटेरिया आपण पाहिला पाहिजे. सत्तेवर जात असताना निवडणूक लढवायची गरज नाही तर जिंकावी यासाठी लढलं पाहिजे असं. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी यासाठी आजचा हा मेळावा. 2 बैठकीत तुम्ही जागा वाटपाचा प्रस्ताव किती दिला आहे? काही गोष्टी आता आपल्याला लवकरच सामोरे येतील पण निश्चितपणे त्यांची जेवढी ताकद त्या पद्धतीला शिक्षण होईल आणि त्यापेक्षा किंवा काही एखाद्या पक्षाची जागा जर ताकद जर कमी असेल तर त्याची ताकद वाढवण्याचा प्रश्न देखील आम्ही प्रयत्न फिगर किती का मी सांगण्यापेक्षा आपण देखील पाहिले पुऱ्या महाराष्ट्राला पाहिलं शिवसेनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग म्हणजे काय असं दिसून आलं क्षमता असली हे जरी असलं या ठिकाणी 3 पक्ष आणि मित्र पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. मित्र पक्ष नाराज होणं म्हणजे आमचे पक्ष नाराज होणं या दृष्टीने आम्ही सर्व शिवसेनेचा भगवा ही म्हणण्याची पद्धत आहे. महायुतीचा भगवा महामंडळ